हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्वांच्या आवडीचा व्हेज मसाला पास्ता बनवणार आहे। चला तर मग सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली की पास्ता टाकून तो 7 ते 8 मिनिट उकळवून घेऊन गाळणीमध्ये काढून त्यावर थोडं थोडं थंड पाणी टाकावे। त्यानंतर कढईमध्ये तेल किंवा बटर टाकून ते गरम झाले की बारीक कापलेला लसूण टाकून तो लालसर झाला की 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकाव्या। नंतर 2 मोठे बारीक कापलेले कांदे टाकून तो लालसर झाला की बारीक कापलेला गाजर टाकून त्यावर मीठ टाकून झाकण ठेवावे। ते शिजत आल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली शिमला मिरची टाकावी व झाकण ठेवावे। ते शिजल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 टमाटरची पेस्ट टाकून शिजवून घ्यावे। त्यामध्ये चिली फ्लेक्स व चवीनुसार तिखट टाकून ते मिक्स करून 2 चम्मच रेड चिली सॉस, 2 चम्मच टोमॅटो सॉस व 2 चम्मच पास्ता सॉस टाकून मिक्स करावे। नंतर 2 ते 3 चम्मच मेयोनीज टाकून ते मिक्स करून त्यामध्ये वाफवलेला पास्ता टाकून ते चांगलं मिक्स करावे व नंतर चीजच्या स्लाइस टाकून मिक्स करावे व बाउलमध्ये काढून तुम्हाला लागेल तसे त्यावर चीज खिसून टाकावे व सर्व करावे। अशा प्रकारे मस्त व्हेज मसाला पास्ता तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही केलेला पास्ता कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।